नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बघूया कशा प्रकारे मोबाईलमधून घरकुलची यादी पाहू शकतो, तेही फक्त 3 मिनिटात। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला मोबाईलवर यायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च बारवर क्लिक करायचं आहे आणि सर्च बारवर क्लिक करून प्रधानमंत्री आवास योजना असं सर्च करायचं आहे। मी आधीच सर्च केलं होतं आणि खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली असं एक ॲप्लिकेशन येईल, घरों की नई सूची 2026 आणि 2027 याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आहे। आणि इन्स्टॉल झालं की याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर बघूया ओपन होत आहे। आता असलं करून घेण्याचं डाउनलोड करा आणि इथे ग्रामीणमध्ये क्लिक करा। ग्रामीणवरती क्लिक करा आणि खाली या आणि ते बघा तुम्हाला ऑप्शन येईल एक खाली चेक युअर नेम, याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जाईल आणि इथे बघा तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे, कुठला वर्ष 2024 का 2025 किंवा 2026। मी आता 2025 सिलेक्ट करतोय आणि खाली ऑप्शन येईल प्रधानमंत्री आवास योजना आणि खूप सारे ऑप्शन आहेत। आपल्याला फर्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे, प्रधानमंत्री आवास योजना, आणि खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र। आपल्याला जे काही स्टेट आपलं जो काही स्टेट आहे महाराष्ट्र। त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, आता माझं वाशिम जिल्हा आहे। त्याच्यानंतर आपलं जो तालुका आहे तो सिलेक्ट करायचा आहे। माझा तालुका मानोरा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे। तुमचं जो पण गाव असेल त्या गावाचं नाव येईल इकडे, तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर खाली बघा तुमचं हे सक्सेसफुली हे झालेलं आहे। ते तर तुम्ही इथं डाउनलोड पण करू शकता PDF मध्ये आणि एक्सेलमध्ये। आपण PDF मध्ये डाउनलोड करू याला। PDF मध्ये डाउनलोड लगेच होईल। डाउनलोड झाल्यानंतर बघा आपण फाईलला ओपन करूया। आता इथे बघा तुम्हाला दाखवेल हे सगळे नाव आहेत, नाव दाखवेल आणि इथे जो आतापर्यंत अमाऊंट जो सँक्शन झालेली आहे ती अमाऊंट दाखवेल आणि इथे जे आहे तुम्हाला इन्स्टॉलमेंट किती पेड झालेले आहेत ते दाखवेल या साईडला। आणि इकडे तुम्हाला अमाऊंट दाखवेल जेवढी आतापर्यंत अमाऊंट तुम्हाला भेटलेली आहे, 2 टप्पे किंवा 1 टप्पा जो भेटेल 15,000 किंवा 70,000 असं काही, ते तुम्हाला इकडे दाखवेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरकुल यादीचे नाव वगैरे पाहू शकता आणि किती पैसे आलेत आणि तुमचं नाव आलं की नाही हे पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास विदर्भ कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा।